सर, उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. आज गटनेत्यांची सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आहे. शिवसेनेमार्फत कोण उपस्थित राहणार आहे? बजेटकडून काय अपेक्षा आहे? नक्कीच आज सर्वपक्षीय बैठकीचा एक वर्षानुवर्षाचा फार्स खेळला जातो. विधानसभेच्या वेळेला विरोधी पक्ष बहिष्कार टाकतो सत्ताधाऱ्यांच्या चहा पानावर. अशी पद्धत आम्ही काही दिल्लीमध्ये स्वीकारलेली नाही. त्याच्यामुळे राहुल गांधी येतात, विरोधी पक्षनेते, मल्लिकार्जुन खरगे येतात, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते, आणि सत्ताधारी पक्षाचे संसदीय कार्यमंत्री येतात आणि सर्व पक्षाची चर्चा करतात. पण त्या चर्चेमध्ये विरोधी पक्षांच्या ज्या मागण्या असतात एखाद्या विषयावर चर्चा करण्यासंदर्भात, त्या मान्य होतीलच असं नाही. तरीही एक फार मोठी संसदीय परंपरा आहे एकत्र बसून निर्णय घेण्याची. ती प्रक्रिया आणि ती पद्धत चालू ठेवलेली आहे. आज सगळ्याच पक्षाचे नेते तिकडे असतील, काही नसतील. कारण अर्थसंकल्प यावेळेला रविवारी सादर होतो आहे, 1 फेब्रुवारीला. अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख ही 1 फेब्रुवारी असते. ती चुकू नये, ती परंपरा तुटू नये, त्याच्यामुळे रविवारी संसद सुरू ठेवलेली आहे. आणि आम्ही सगळे यावेळेला मी 2 अधिवेशनाला जाऊ शकलो नाही, पण यावेळेला मी जाणार आहे. राष्ट्रपतींनी ॲट होम रिसेप्शन ठेवलं होतं, त्यामध्ये राहुल गांधींनी गमछा घातणारे त्यांना सध्या टार्गेट केलं जात आहे. भाजपनं ट्विट करत त्यांचे फोटो टाकलेत, मात्र राजनाथ सिंह यांनी तो घातले. अनेकांनी घातले नाहीये, माझ्याकडे खूप फोटो आहेत. गमछा घातला नाही म्हणून त्याच्यावर टीका करणं किंवा त्यांना कुठल्या तरी विचारसरणीचा ठपका लावून किंवा राष्ट्रद्रोही मानणं हे भारतीय जनता पक्षाचा खेळ आहे. पण राजनाथ सिंगला तुम्ही राष्ट्रद्रोही वगैरे मानणार का? किंवा नॉर्थ ईस्टच्या विरोधातले त्यांच्या भूमिका आहे तसं कोणी मानेल का? पण नाही, भारतीय जनता पक्षाकडे भरपूर वेळ आहे बरं का, भरपूर पैसे आहेत त्यांच्या IT डिपार्टमेंटला देण्यासाठी. त्याच्यामुळे हे होत असतं. मुख्यमंत्री